महाराष्ट्राला टीबीचा विळखा. राज्यामध्ये 35 दिवसांमध्ये सापडले 6,000हून अधिक टीबीचे रुग्ण. 11,000 गावांना हाय अलर्ट. महाराष्ट्रासह देशभरात पारा 50च्या जवळ. उष्णतेच्या लाटेमुळे सर्वसामान्य बेहाल. अमरावती आणि वर्ध्यामध्ये तापमान 46°C. तापलेल्या विदर्भाला उकाळीचा इशारा. आजपासून नागपूर, भंडारा, गोंदियासह 6 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. 50 जवळ पोहोचलेला पारा 40°C पर्यंत खाली येणार. 11वीच्या प्रवेशासाठी यंदा 5 फेऱ्या होणार. पहिल्या 3 फेऱ्यांनंतर मुलींसाठी विशेष फेरी. शालेय शिक्षण विभागाचा निर्णय. 15 जुलैपासून वर्ग सुरू होणार. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी खुशखबर. 2,640 घरांसाठी अर्ज करायला 15 दिवस मुदतवाढ. मुदतवाढीमुळे 15 मे रोजीची सोडत लांबणीवर. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या मुदतवाढीचा निर्णय आज घेणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. तर मराठी बोलणार नाही ही मुजोरी खपवून घेतली जाणार नाही, असाही इशारा. परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना सूचना. मराठीला विरोध करणाऱ्यांविरोधात ताकदीनं उतरा. मनसैनिकांना आदेश. पुणे स्टेशनजवळ वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रुळावरून घसरला. सुदैवानं सर्व प्रवासी सुखरूप. अपघाताची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करणार. तर अपघातानंतर रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू. विधान परिषदेसाठी भाजपमध्ये वेगवान घडामोडी. 30 एप्रिलला भाजपची पहिली यादी येणार. 14 नावांवर अंतिम टप्प्यामध्ये चर्चा सुरू. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. विधान परिषदेसाठी एकनाथ शिंदेचा नवा डाव. निवडणुकीच्या रिंगणामध्ये 10वा उमेदवार उतरवणार. सूत्रांची झी 24 तासला माहिती. शिंदेंच्या भूमिकेमुळे ठाकरेंची शिवसेना गॅसवर. शिवाजी कोण होता पुस्तकावर बंदीसाठी आमदार संजय गायकवाड आग्रही. गोविंद पानसरे यांच्यावर मरणोत्तर गुन्हा दाखल करावा, अशी अजब मागणी. डाव्या चळवळीमधील कार्यकर्ते आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आक्रमक. कोल्हापूरमधून निघालेला मोर्चा संजय गायकवाडांच्या बुलढाण्यातल्या घरी धडकणार.